नमस्कार, मैं खुशी, स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा। अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस राकापा शरद पवार गट। राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। समुद्रपूर तालुक्यात मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। अति पावसामुळे शेतातील उभे पीक जळाले आहेत। शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असून ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना कर्जमाफी करून आर्थिक मदत करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सततच्या पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून सगळीकडे पावसाचा हाहाकार उडाला आहे। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर व इतर पिकांची वाढ थांबली, पीक पिवळे पडले। अतिवृष्टीमुळे भागातील शेतजमीन आणि पिकेही खरडून गेली। नदी नाले काठावरील शेतातील पीक पाण्याखाली वाहून गेले। शेतीसाठी घेतलेले कर्ज परतफेड कसे करावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आवासून उभे ठाकले आहेत। अतिवृष्टीने शेतात काम करून जगणाऱ्या शेतमजुरांची मजुरीही बंद असल्याने त्यांच्या पुढेही प्रश्न निर्माण झालाय। तसेच वन्य प्राण्यांमुळे सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ घोषित करण्यासह शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे। समुद्रपूर सिंधी रेल्वे या भागामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे। शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करा हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे यासाठी आज उपविभागीय अधिकाऱ्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे। आज आम्ही सर्व्हे केला ग्रामीण भागातला। जसं समुद्रपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। तसंच हिंगणघाट तालुक्या ग्रामीण भागात झाला, सिंधी रेल्वे सेलू तालुका त्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांचे, गोरगरीब लोकांचे घरं सुद्धा या पावसामुळे पडलेले आहे आणि अनेक लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेत्या खरडून वाहत गेलेल्या आहे। मध्ये अतिवृष्टीमुळे अनेक जो नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आणि त्याची मदत शासनानं शेतकऱ्यांना दिली पाहिजे यासाठी आजचं आमचं निवेदन होतं। आणि ओला दुष्काळ जाहीर करा हिंगणघाट समुद्रपूर आणि सिंधी रेल्वे यासाठी आजचं आमचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांना आज आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।